हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये ख्रिस्त सभेच्या एकंदरीत उपासनेच्या क्षेत्रात बराचसा बदल घडत असलेला आपल्याला दिसून येत असतो. धर्मगुरूंची वस्त्रे जांभळी असतात, देवळामधील वातावरण थोडंसं धीरगंभीर असतं, गायनाचे सूर करुण असतात, त्याच्यामध्ये प्रचंड अशी अपराधीपणाची भावना, दुःखाची भावना दडलेली असते. दया याचना, क्षमा याचना ह्यांची भावना त्या ठिकाणी प्रतिबिंबित होत असते. ग्लोरिया आणि आलेलुया सारखे ख्रिस्त सभेचे 2 दागिने काढून बाजूला ठेवण्यात आलेले असतात. अशा पार्श्वभूमीवरती आणखी एक महत्त्वाचा बदल बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षात येतो. हा बदल म्हणजे ख्रिस्त सभेचा फार मोठा कायदा आहे असं नाही, परंतु ख्रिस्त सभेची भावना व्यक्त करण्याची ती एक पद्धत आहे. आणि ती पद्धत म्हणजे की इमाजी म्हणा, पवित्र मरियेच्या इमाजी, संतांच्या इमाजी ह्या समोर फुलं ठेवली जात नाहीत, त्यांच्या समोर मेणबत्त्या लावल्या जात नाहीत. आणि त्यामागे 2 महत्त्वाची कारणं दडलेली आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण की आपलं संपूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावरती केंद्रित करण्यास ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत असते की ह्या दिवसामध्ये दुसरं काहीच नाही, येशूचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्यावर आपण चिंतन करत राहायचं, असं ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत असते. म्हणून फार तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या इमाजी ह्या काळामध्ये दर रविवारी आपल्या देवळामध्ये तयार करून ठेवल्या जात असतात, त्यांचा यथोचित सन्मान करता येऊ शकतो. म्हणजे पहिल्या रविवारी गेतशेमाने बागेमध्ये दुःख सहन करत असलेला येशू आपल्याला दाखवला जातो. त्यानंतर येशूला फटके मारण्यात आल्याच्या अवस्थेत तो उभा आहे असं आपल्याला दाखवलं जातं. त्यानंतर त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातलेला आहे असं दाखवलं जात असतं. 5व्या रविवारी त्याच्या हातामध्ये झावळ्याची पाती दिल्याचं दाखवलं जातं आणि त्याद्वारे पुढच्या रविवारी आपण झावळ्यांचा रविवार साजरा करणार आहोत असं सूचित केलं जात असतं. आणि मग झावळ्यांच्या रविवारी त्याच्या खांद्यावरती क्रूस असलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटी गुड फ्रायडेच्या दिवशी क्रूसावरती खिळलेला ख्रिस्त आपल्यासमोर सादर केला जातो. ह्या इमाजींचा पुरेसा सन्मान होणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी ह्या इमाजींना धूप देखील वाहिल्याचं आपण पाहत असतो, कारण संपूर्ण लक्ष ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती आपल्याला केंद्रित करायचं असतं. आणि दुसरं कारण म्हणजे जरी संतांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ पसरविलेली असली, जरी पवित्र मरियेने ह्या संपूर्ण तारणाच्या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली असली, तरी देखील ह्या दिवसात मात्र त्यांचा सन्मान करणं, त्यांच्यासमोर फुलं ठेवणं, त्यांच्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करणं ह्याविषयी ख्रिस्त सभा अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर करते. की जरी त्या संत पवित्र महाभूतींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली असली, तर तात्काळ आपलं लक्ष मात्र विचलित होता कामा नये. आपलं लक्ष पूर्णपणे ख्रिस्तावरती केंद्रित करणं गरजेचं आहे. म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण देखील ख्रिस्त सभेची ही भावना जोपासण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या आवडीचा एखादा संत असू शकतो, मग तो संत अंतोनी असो, संत जोसेफ असो, बाळ येशूची इमाज असो, पवित्र मरीच्या इमाजी असो, आणि आपल्याला ती भावना व्यक्त करायची वाटते. व्यक्तिशः अशा भावना व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, मात्र लक्ष विचलित होणार नाही, लक्ष येशूच्या दुःख सहनावरून दुसरीकडे जाणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ती कृपा प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.